रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील गिधाडी येथे उघडकीस आली आहे। मुलाच्या मृत्यूनंतर सुनेला मिळणारे विम्याचे 60 लाख रुपये आणि जमिनीचा हक्क हडपण्यासाठी सासऱ्याने चक्क सुपारी देऊन सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। अपघाताचा बनाव रचून सुनेला संपविण्याचा हा कट गोरेगाव पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे उघड केला असून आरोपी सासऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत। या घटनेतील मुख्य आरोपी चुडामन कटरे याचा मुलगा उमेश कटरे याचा काही काळापूर्वी मृत्यू झाला होता। पतीच्या मृत्यूनंतर अश्विनी कटरे यांना LICचे 60 लाख रुपये आणि जमिनीचा हिस्सा मिळणार होता। मात्र हा सर्व पैसा आणि जमीन सुनेला मिळू नये या राक्षसी हेतूने सासरा चुडामन याने तिला कायमचे वाटेतून बाजूला करण्याचा निर्णय घेतला। यासाठी त्याने 2 अज्ञात आरोपींना 3 लाख रुपयांची सुपारी दिली होती। घटनेच्या दिवशी अश्विनी कटरे आपल्या वडिलांसह गोरेगाववरून गिधाडीकडे दुचाकीनं जात असताना घोटी येथील नाल्याजवळ एका निळ्या रंगाच्या 4 चाकी वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरात धडक दिली। हा केवळ अपघात नसून हत्येचा प्रयत्न असल्याचा संशय अश्विनी यांनी व्यक्त केला होता। गोरेगाव पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास केला असता हा कट सासऱ्यानेच रचल्याचं निष्पन्न झाले। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून गुन्ह्यातील इतर आरोपी फरार आहेत। समाजात पैशासाठी नाती कशी विसरली जातात याचे हे भीषण उदाहरण आहे। सध्या पोलिसांनी मुख्य आरोपी सासऱ्याला अटक केली असून फरार असलेल्या इतर आरोपींचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे। माझ्या मरण पावलेल्या पतीची LIC होती। आम्ही नॉमिनीमध्ये माझे नाव नसल्याने कोर्टात केस टाकला होता, मला पण हक मिळाला पाहिजे म्हणून। त्यानंतर आम्ही घरी येत असताना रस्त्यात कोणी नव्हते, त्यावेळा आम्हाला मागून कारने धडक दिली आणि आमचा अपघात झाला। आम्ही त्यानंतर अपघात झाल्यानंतर पोलीस स्टेशनला रिपोर्ट केली आणि पोलिसांनी माहिती काढल्यानुसार आता माहीत चालले की आमचा अपघात करणारे माझे सासरेच होते म्हणून। एक आरोपी अटक झालेला आहे आणि 3 फरार आहेत। आमची अशी अपेक्षा आहे की पोलीस त्यांना लवकरात लवकर पकडतील। पोस्ट गोरेगाव 2025 मध्ये 660/2025 हा गुन्हा दाखल होता। यामध्ये फिर्यादीने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली होती की घोटी नाल्याजवळ अपघात झाला होता आणि त्या अज्ञाताने अपघात करून विना नंबरची निळ्या रंगाची कार होती आणि ती धडक देऊन निघून गेले होते। तर त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन गोरेगावला अपघात रजिस्टर होता। त्यामध्ये आम्ही तांत्रिक पुराव्याच्या आणि गुप्त माहिती काढून अशी माहिती मिळाली की त्यामध्ये सासऱ्याने त्यांच्या मुलाचा मयत झाल्याने त्याला 60 लाख रुपयाची LIC पॉलिसी तसेच 1.5 एकर जमीन अशी सुनेला मिळणार होती, तरी तिला आपण संपवल्यास ती आपल्याला मिळून जाईल। या अनुषंगाने त्याने त्या आरोपितांना 3 लाख रुपयाची सुपारी दिली होती आणि हा प्रकार जीवे मारण्याचा प्रयत्न केला। तरी आम्ही सदरचा तपास करून यातील कट आरोपी त्यांनी फिर्यादीस मारण्यासाठी केलेला कट शोधून काढला आणि सध्या तपास सुरू आहे। एक आरोपी अटक करण्यात आला आहे सध्या आणि 4 आरोपी फरार आहेत, तर त्यांचा शोध सुरू आहे। तरी त्यांना आम्ही लवकरच अटक करून पुढील कारवाई करू। जो आरोपी आहे चुडामन कटरे त्याला ज्यावेळेस आम्ही पहिला आरोपींना पकडलं त्यावेळेस त्यांना माहिती मिळाली आणि ते फरार झाले। प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, गोरेगाव, गोंदिया।